मुंबईतून मुंबईत वॉटर टँकर असोसिएशननं कालपासून संप पुकारलेला आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अंमलबजावणी करत मुंबई महापालिकेनं विहिरी आणि बोरवेल मालकांना नोटीशी बजावल्यात आणि त्या विरोधात टँकर असोसिएशननं संप पुकारलाय। त्यामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालय त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्या आणि इमारतींच्या बांधकामांवर मोठा परिणाम होतोय। मुंबईतील टँकरचं गणित आपण पाहूया। 70% टँकर हे मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडीत पुरवले जातात। अशा भागात पुरेशा दाबानं पाणी पोहोचवणं कठीण आहे। मानखुर्द, गोवंडी परिसरात अनधिकृत नळ जोडण्या देखील आहेत। अनधिकृत नळ जोडण्यांमुळे पाण्याचा दाबही कमी होतो। टँकर माफिया जलवाहिनीतून जोडण्या टाकून पाणी घेतात। पाण्याच्या चोरीमुळे कमी दाबानेही पुरवठा होत नाही। एका टँकरसाठी रहिवाशांना तब्बल 10,000 रुपये मोजावे लागतात। टँकर माफियांकडून संपूर्ण परिसरात पाण्यापायी प्रचंड लूट सुरू आहे। परिसरात पुरवठ्यासाठी मनपाचा कोट्यवधींचा खर्च आहे। तर मुंबईत महापालिकेची मान्यता असलेले 3,000 अधिकृत टँकर आहेत। तर प्रत्यक्षात मुंबईत 40 ते 50,000 टँकर पाणी पुरवठा करतात।